छावाचे योगेश पवार यांची संत सेवालाल निधी बँकेच्या संचालकांनी फसवणूक केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 589/2024 अन्वये BNSचे कलम 316(2), 318(3), 318(4) व महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमचे कलम 3 नुसार शिवाजी जाधव, सुनीता जाधव, सचिन जाधव, पूजा जाधव, सुजाता चव्हाण, सीमा शाह, मधुबेन पटेल व अर्चना देशपांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शिवाजी जाधव व सचिन जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी योगेश पवार यांनी संत सेवालाल निधी बँकेत प्रति महिना 1% परतावा हमीवर 50,000 रुपयांची एफडी ठेवली होती, परंतु डिपॉझिट नंतर शिवाजी जाधव व संचालकांनी 1% प्रमाणेचा परतावा एकदाही दिला नाही व मुदतपूर्व एफडी मोडवून एफडीचे व परताव्याचे पैसे परत मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि संत सेवालाल निधी बँकेच्या संचालकांनी डिपॉझिटच्या रकमेतून गणेश फायनान्स मार्फत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कर्जे वाटले व योगेश पवार यांचे 50,000 रुपये डिपॉझिट व त्यावरील 22 महिन्याचा 11,000 रुपये परतावा असे एकूण 61,000 रुपये इतकी रक्कम दिली नाही। तसेच ठेवीच्या पैशाचा गैरव्यवहार करून ठेवीदारांची फसवणूक केल्याची फिर्याद योगेश नागनाथ पवार यांनी दिली आहे।